वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं रुग्ण कल्याण समिती, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. आता आपला काय प्रश्न तिसरा त्याच्यामधलाच उपकेंद्र पातळीवरील बंधुमुक्त निधी व त्यांचा उपयोग. आता बंधुमुक्त निधी म्हणजेच काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन घंटेला सुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया व्हिडिओला. बंधुमुक्त निधी म्हणजेच काय? तर बंधुमुक्त म्हणजेच निधी हे एक मुख्यतः कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली एक विशेष कल्याणकारी योजना आहे. काय आहे तर एक बंधुमुक्तता म्हणजेच कामगार किंवा कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कल्याणासाठी, कशासाठी? त्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली एक विशेष कल्याणकारी योजना आहे. या अंतर्गत जमा होणाऱ्या जो निधीचा उद्देश आहे आणि त्यांचा उपयोग पुढील प्रमाणे तो आपण याच मुद्द्यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे. तर पहिला जो आपला त्याच्याबद्दल पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजेच निधीचा उद्देश म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह. तर ही एक प्रकारची सुरक्षा ठेवा किंवा भविष्य निर्वाह निधीसारखी म्हणजेच प्रोव्हाइडेटेड असते की जी एका कामगारांना किंवा त्यांच्याशी संबंधित घटकांना अधिक अडचणींच्या काळात मदत करण्यासाठी तयार केलेले एक निधी आहे. ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतात? उपकेंद्र पातळीवर बंधुमुक्त निधीचा उपयोग कशा माध्यमाच्या थ्रू होतो ते आजच्या आपण इथं पाहणार आहे. तर दुसरा म्हणजेच त्याचा उपयोग तर आर्थिक मदत. पहिला कसा उपयोग होत होता तर आर्थिक मदत. तर कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय अडचणी जसे की मेडिकल एमर्जन्सीमध्ये. तर एखाद्या वेळेस मेडिकल एमर्जन्सी येते त्यावेळेस घर दुरुस्ती किंवा मुलांच्या शिक्षणासाठी या निधीतून कर्ज किंवा लोन किंवा अधिक अनुदान दिले जाते. तर त्यालाच त्या निधीचा अशा प्रकारे उपयोग केला जातो. दुसरं म्हणजेच कौटुंबिक सुरक्षा. तर कामगाराच्या मृत्यूनंतर किंवा अपंगत्व असल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी हा निधी वापरला जातो. त्याच ठिकाणी पेन्शन आणि निवृत्ती म्हणजे सेवानिवृत्तीची वेळेस कर्मचाऱ्याला एकरकमी किंवा रक्कम लॅम्स देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. तर त्यालाच बंधुमुक्त निधी व त्यांचा उपयोग अशा प्रकारे या पातळीवर केला जातो उपकेंद्राच्या पातळीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजेच याच्यामध्ये काय होते तर आर्थिक मदत होते कर्मचाऱ्यांना जर अडीअडचणीला तर एखाद्या वेळेस समजा मेडिकल एमर्जन्सी असतो किंवा आपल्या सोप्या भाषेमध्ये अडीअडचण असे त्याला म्हणतात. तर त्या एमर्जन्सी पूर्ण करायसाठी किंवा घरदुरुस्ती किंवा मेडिकल एमर्जन्सी तर अशा वेळेस याला आर्थिक मदत त्यांना दिल्या जाते. दुसरं म्हणजेच कौटुंबिक सुरक्षा. आता बऱ्याच वेळेस कामगाराच्या जर मृत्यूनंतर किंवा अपंगत्व झाल्यास तर काय होते तर त्याला आर्थिक आधार देण्यासाठी ही निधी वापरला जाते. त्याच्यानंतर आहे पेन्शन. आता पेन्शन म्हणजे काय तर जर समजा सेवानिवृत्ती तर कर्मचाऱ्यांनी त्याचं रिटायर होण्याच्या आधी सेवानिवृत्ती केलीस तर त्याला एकाच वेळेस त्याचे पूर्ण सर्व्हिसची तिथं त्या ठिकाणी रक्कम दिल्या जाते. ठीक आहे. तर कल्याणकारी उपक्रम म्हणजेच कामगारांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी विविध कौशल्य त्यांचे विकास किंवा सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तर या निधीतून त्याच्यामध्ये खर्च केला जातो. तर या सर्व पातळीला काय म्हणतात? उपकेंद्र पातळीवरील बंधुमुक्त निधी व त्यांचा उपयोग असं त्या ठिकाणी समजल्या जाते. तर हा क्वेश्चन आहे थोडक्यातच लिहायचा आहे. तर त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त एक्सप्लेन करत बसत नाही कारण की तुम्ही याच्यामध्ये थोडक्यात आणि मुद्देसूद लिहायचं म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी जर हा जर प्रश्न 15 मार्क्ससाठी जर आला तर तुम्हाला याच्यावर एकूण तिकडून 2 पेजचं उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एकात्मिक बालविकास योजना. तर एकात्मिक बालविकास योजना म्हणजेच ICDS ही केंद्र शासनाद्वारे राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. तर ज्यामध्ये ग्रामीण, शहरी, आदिवासी भागातील 0 ते 6
6 वर्ष वयोगटातील जे बालके आहेत, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना चालवलेली आहे. ठीक आहे. तर त्यालाच एकात्मिक बाल विकास योजना असे म्हणतात. तर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात ICDS, एकात्मिक बाल विकास ICDS असे त्याला म्हणतात. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय, तर कुपोषण दूर करणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि मुलांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा पाया भक्कम करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर या योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह. तर पहिलं म्हणजेच पोषण सुधारणे. तर जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालके आहेत, गरोदर महिला आणि स्तनदा माता आहेत, यांचा पोषण आरोग्यविषयक दर्जा सुधारणे. काय तर यांचा आरोग्यविषयक पोषणाचा दर्जा सुधारणे. दुसरं म्हणजे बालमृत्यूचा आळा बसणे. बालमृत्यू, बालरोग आणि कुपोषण यांचे प्रमाण खूप प्रमाणात कमी करणे हा याचं दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं म्हणजे आरोग्य आणि लसीकरण. तर बालकाच्या योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे, त्यांना आवश्यक आरोग्य सेवा व लसीकरण पुरवणे हे त्याचं तिसरं उद्दिष्ट आहे. आणि पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे 3 ते 6 वयोगटातील मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून औपचारिक व शिक्षण देणे हा याचं चौथं उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेतून मिळणाऱ्या प्रमुख सेवा म्हणजेच या सेवेअंतर्गत अंगणवाड्याच्या माध्यमातून एकूण 6 प्रवर्गाच्या सेवा पुरवल्या जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये पोषण, पूरक आहार, पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, आजारी बालकांसाठी रुग्णालय पाठवणे, शालेयपूर्व अनौपचारिक शिक्षण, आरोग्य सेवा आणि पोषण शिक्षण म्हणजे हेल्थ न्यूट्रिशन एज्युकेशन. तर असे याच्यामध्ये या योजना इतक्या प्रमाणात आहेत. तर हे झाली याच्याबद्दलची थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर आहे जननी सुरक्षा योजना. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला उपकेंद्र पातळीवर बंधुत्व निधी त्यांचा उपयोग कशा प्रकारे होतो हा प्रश्न इथं समजला असेल. आणि एकात्मिक बाल विकास योजना म्हणजेच काय, तर याच्यामध्ये नेमकं काय आहे तर ते पण आपण शॉर्टमध्ये तिथं सांगितले आहे. जसे की पोषण सुधारणे, जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके असतील, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे, बालमृत्यूचा आळा बसणे म्हणजे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, आरोग्य आणि लसीकरण, बालकाच्या योग्य मानसिक आणि शारीरिक विकासासाठी पाया घालणे आणि त्यांच्या आवश्यक आरोग्य सेवा लसीकरण पुरवणे हा याचा मुख्य हेतू आहे. तसेच याच्यामध्ये एवढ्या योजनेचा सहभाग आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा जो आपला जो प्रश्न आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी जे काय असतील त्यांनासुद्धा आपल्या हँडरायटिंग नोट्स किंवा आपले व्हिडिओ शेअर करत जावा. आणि प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.